तरले आणि तरतील, जे तरले आहेत त्या यादीमध्ये साधू संत आहेत आणि जे तरणार आहेत त्या यादीमध्ये संत महात्म्यांनी तुम्हा आपल्या बसवलं. आणि म्हणून हा भरवसा देतात साधू संत की बाबा रे तू नक्कीच तरशील. एक वाक्य सांगून जाते, लोग जिन्हें चुनते हैं वो संसद में बैठते हैं, लोग जिन्हें चुनते हैं वो संसद में बैठते हैं, पर जिन्हें मेरा सदगुरु चुनता है वही इस धर्म मंडप में बैठते हैं. आणि म्हणून आनंद वाटतो. संत महात्म्यांनी तुम्हा आपल्याला आपण निवडलेले हिरे आहोत बघा. म्हणून या ठिकाणी येण्यासाठी सुद्धा अनंत जन्माची पुण्याई लागते. प्रत्येकाला जमतं का हो यायचं? नाही ना जमत प्रत्येकाला. मग प्रत्येकाला जमत नाही, या ठिकाणी येण्यासाठी सुद्धा भाग्य लागते. आणि ते भाग्य तुम्ही आपण घेऊन आलो. संत महात्म्यांनी तुम्हा आपल्याला खऱ्या रीतीने भाग्याचं बनवलं. आणि म्हणून जिनेबाई महाराजांना सांगावं लागलं की बाबा रे तुझ्याजवळ ती वस्तू आहे आणि ती वस्तू मात्र तू घेतली आणि नुसती घेतली आणि ठेवून दिली नाही, तर तिचा विनियोग तू व्यवस्थित केला. आणि म्हणून मात्र खऱ्या रीतीने आज धर्म मंडपामध्ये तू बसला. अभंगाचं प्रथम नाम विठोबाचे घ्यावे, 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 नाम विठोबाचे घ्यावे. मग पाऊल टाकावे, 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 मग पाऊल टाकावे. राम तारे नाम तारे नाम विठोबाचे घ्यावे, मग पाऊल टाकावे. त्या भगवंताच्या नामाशिवाय तुमच्या माझ्या जीवनाला अर्थ नाही महाराज. आणि म्हणून साधू संत तुम्हा आपल्याला सांगतात, जवळी अर्जुना तो बोधू भेटे ना मना, तो याच साधना भजावी लागे. ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा प्रत्येक जण ज्ञानेश्वरी वाचन करतो, प्रत्येक जण ज्ञानेश्वरी वाचन करतो. पण ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबांनी सांगितलं, जवळी अर्जुना तो बोधू भेटे ना मना, म अधिक ना. म अधिक ना, मनाचं उलट केलं तर काय होतं? नाम होतं. बऱ्याच जणी आजपर्यंत उलटी सिधी ज्ञानेश्वरी वाचली, कोणी कोणाची पाठांतर झाली. पण त्या ठिकाणी ज्ञानोबारायांनी सांगितलं की बाबा रे मनाच्या उलट केलं म्हणजे त्याचं नाम होतं. जवळी अर्जुना ते नाम जोपर्यंत तुला मिळत नाही ना तोपर्यंत तुला असंच मात्र भजावं लागेल. चालू आहे, शब्द चालू आहेत, कीर्तन चालू आहेत, भजन चालू आहेत, सगळं चालू आहे. पण या ठिकाणी साधू संतांना सांगावं लागलो की अरे याची सगळ्यांची गरज कशाचीच नाहीये, तुला गरज फक्त एकाचीच आहे. लावून मृदुंग श्रुती टाळ घोष सेऊ ब्रह्मरस आवडीने. म्हणून फक्त आणि फक्त त्या नामाची गरज आहे. ज्या दिवशी मात्र तुझ्याजवळ आकाशाहून व्यापक अशी वस्तू तुझ्याजवळ आली की तू फक्त जीव राहत नाही तर तू भगवत स्वरूप होतो. आणि या भगवत स्वरूपापर्यंत पोहोचवण्यासाठी संत महात्मे धडपड करत असतात. विठ्ठल विठ्ठल कारण की आज या ठिकाणी रामनवमीच्या पर्वानिमित्त
हा अखंड नाम कीर्तने सप्ताह आहे. साधू संत अवतार घेतात बुडत हे जण न देखावी डोळा येतो कडवडा म्हणून या. मग भगवंत कशासाठी अवतार घेतात? धर्मरक्षा वया अवतार घेसी आपुल्या पाडीसी भक्तजन. भगवंत अवतार घेतो आपल्या भक्तासाठी आणि साधू संत अवतार घेतात साधकांसाठी वैष्णवांसाठी नव्हे नव्हे या जड जीवांसाठी. ज्या वेळेस भगवान प्रभू श्री रामचंद्र त्रेता युगामध्ये होते तेव्हा तुम्ही आपण वानर होतो. ज्या वेळेस द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्ण होते त्यावेळेस तुम्ही आपण गौडणी होतो. आणि कलियुगामध्ये ज्या वेळेस संत महात्म्यांचा अवतार झाला त्यावेळेस तुम्ही आपण वैष्णव झालो. तुम्ही आपण वैष्णव झालो. म्हणून साधू संतांचा अवतार त्याच्यासाठी असतो. कशासाठी? अवतार तुम दराय करे अवतार तुम दराय करे अवतार तुम दराय अवतार तुम दराय दराय जाना दराय जाना कारण उद्धराया जन जड आणि जीव या तीन जणांचा उद्धार करण्यासाठी संत अवतार घेतात. जडांचाही उद्धार करतात, जनांचाही उद्धार करतात आणि जीवांचाही उद्धार करतात. आणि म्हणून अशा उद्धार करणारे संत महात्मे आणि त्या संत महात्म्यांचं साधू संत एकांती बैसले सर्व सिद्धांत शोधिले निवडून काढिले ते सार ते श्रीहरीचे नाम. तुमच्या माझ्या घरी जर कधी पाहुणे आले किंवा आज आम्ही दादांकडे जेवायला गेलो ताईंकडे तर त्यांनी वरवरची भाजी स्वतः खाऊन घेतली आणि खालची भाजी आम्हाला वाढली का? कशी भाजी वाढली? पाहुणे पै जर कधी येतात पाहुणे जर येतात तर सारची भाजी कुणाला वाढली जाते? पाहुण्यांना. या ठिकाणी सुद्धा साधू संतांनी सर्व सिद्धांत शोधले. सगळं शास्त्र धुंडलं त्यांनी सगळं शास्त्र शोधलं आणि सगळ्या शास्त्रांमधून फक्त एकच वस्तू काढली ते म्हणजे नाम. केला राज्य भारो चालू ऐसा केला राज्य भारो चालू ऐसा केला राज्य भारो चालू मुरुनिया वाटा सूक्ष्म दुष्कर मुरुनिया वाटा सूक्ष्म दुष्कर मुरुनिया वाटा सूक्ष्म मुरुनिया वाटा वाटा मोडून काढल्या. हो मोडी वाटा मोडल्या ते सूक्ष्म दुस्तर वाटा मोडल्या केला राज्य भारत चाले असं. आणि म्हणून साधू संत जीवनामध्ये आले आणि साधू संतांनी खऱ्या रीतीने प्रचिती तुम्हा आपल्याला आणून दिली. बारकाईने जर कधी विचार केला महात्म्यांना तर ज्या वेळेस स्टोचा शोध लावला ना ज्या वेळेस स्टोचा शोध लावला संशोधकांनी स्टोचा शोध लावला. अहो शोध लावला पण त्याच्यानंतर मात्र त्याला वाटलं की अरे मी स्टोचा शोध तर लावलेला आहे पण या स्टोच्या नोझल मध्ये जर कधी कचरा अटकला तर याच्यासाठी काहीतरी साधन पाहिजे. काहीतरी साधन पाहिजे. आता स्टो कोणी वापरत नाही. आता कोणाकडेच नाही हो स्टो. बघा पहिल्यांदा स्टोवर आम्ही स्वयंपाक करायचो. जर कधी मात्र तो स्टो
त्याच्या नोझल मध्ये जर कधी कचरा अटकला तर तो स्टो कसा करायचा? मग जर कधी तसा स्टो करायला लागला तर काय सुग्रीनबाई काय करते? काय करते सुग्रीनबाई? अशा भीती आम्ही पिनच मारतो. काय करतो आम्ही? पिन मारतो. इथली पिन आहे बरं का, ती स्टोची पिन आहे. आता स्टो जर कधी बुडूक बुडूक करायला लागला तर त्या ठिकाणी पिन लावावी लागते. त्याने विचार केला, मी स्टोची निर्मिती केली, स्टो तयार केला, पण स्टो तयार केला असताना याच्या नोझल मध्ये जर कधी कचरा अटकला तर मात्र काय करावं लागेल? त्याने डोक्याचा वापर केला. त्याने डोक्याचा वापर केला. 500 रुपयाचा स्टो, 500 रुपयाचा स्टो, आणि त्याच्या नोझल मध्ये जर कधी कचरा अटकला तर पिन किती रुपयाची? पिन किती रुपयाची? 50 पैशाला 2 यायचे पहिल्यांदा. आता माहिती नाही, कारण आता स्टोच नाही येत ना. 50 पैशाला 2 पिना यायच्या. जर कधी मात्र तो स्टो जर कधी तसा करायला लागला तर लगेच पिन मारली की तो स्टो कसा चालायचा? मग या स्टोच्या नोझल मध्ये जर कधी कचरा अटकला तर साधू संतांनी काहीतरी युक्ती केली असेल की नसेल? मग साधू संतांनी या 3.5 हाताच्या देहाच्या या स्टो मध्ये जर कधी कचरा अटकला तर याला सुद्धा नामरूपी पिनाने मात्र तो कचरा बाद होणार आहे. आणि नामरूपी कचरा, ज्या दिवशी नामरूपी पिन मारली त्या दिवशी विषयरूपी कचरा बाद होतो. आणि विषयरूपी कचरा बाद झाला कि मग कसं होतं? समस्त मात्र गोविंद दिसायला लागतं. आणि म्हणून साधू संतांना सांगावं लागलं, एक सखये बाई अर्णवल गुरुची कला, अनवरदस्त मस्तकी ठेविता अनुभव देही आला बाई, अनुभव देही आला. कानी पेरिले नेत्री उगवले, रूपते कैसे दिसे, आणि जिकडे पावे तिकडे अवघी ब्रह्माची भरिले असे. जिकडे पाहिलं तिकडे फक्त आणि फक्त ब्रह्मच दिसायला लागलं. हो, कोणामुळे झालंय? तर एकट्या नामामुळे झालं. एकट्या नामामुळे जर कधी एवढा बदल होत असेल तर काय करावं? कारण आजवर साधू संतांनी प्रत्येकाने मात्र या गोष्टी स्वीकारल्या. साधू संत गेले आनंदी राहिले, हरिनामी झाले कृत्य कृत्य. प्रत्येक साधू संतांनी या गोष्टीचा विचार केला आणि म्हणून ते अजर आणि अमर राहिले. गेले दिगंबर राहिल्या त्या कीर्ती जगामाजी. तुमचा माझा जर कधी विचार केला तर साधू संतांचं नाव अजर आणि अमर आहे. तुमच्या माझ्या नावाचा जर कधी विचार केला, रेशन कार्डाशिवाय आमचं नाव कुठेच राहत नाही. म्हणून साधू संतांनी सांगितलं की बाबा रे, आम्ही त्या गोष्टीचा विचार केला आणि नवे नवे फक्त विचारच नाही केला तर ती गोष्ट अंमलात आणली. तिचा विनियोग मात्र आम्ही समजून घेतला आणि मग जगा पुढे सांगितलं की नाम कसं आहे अभंगाचं द्वितीय चरण. नाम तारक हे थोर, 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 नाम तारक हे थोर. नामे तारिले अपार, नामे तारिले अपार, नामे तारिले अपार, नामे तारिले अपार. नाम तारक हे थोर, नाम तारक हे थोर, नाम तारक हे थोर, नाम तारक
दरबार. मला सांगा, शबरी माता कुठे गेल्या होत्या हो? भगवंताचा शोधायला कुठे गेल्या होत्या का? कुठेच गेल्या नाही. फक्त आणि फक्त आपल्या श्रीगुरूंनी सांगावं, संतांनी सांगावं, ज्या संतांची, ज्या भगवंताची तू वाट बघते ना, तो भगवंत तुझ्या दारापर्यंत येईल. फक्त काय कर, विश्वास ठेव. कशावर? त्या नामावर विश्वास कर, ठेव, संतांवर विश्वास ठेव. तो भगवंत तुला भेटायला तुझ्या दारापर्यंत येईल. म्हणून तुम्ही आपण सुद्धा फक्त आणि फक्त विश्वास जर कधी ठेवला तरी सुद्धा तुम्ही आपण, तुमचा माझा उद्धार होऊ शकतो. कारण का? विश्वास महत्वाचा आहे. संतांची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. या ठिकाणी दास शब्द वापरला, या ठिकाणी दास शब्द वापरला. आम्ही दास बनायला तयार नाही. गुराखी गुरं चारतो, गुराखी दिवसभर गुरं चारतो. कोणाला जर कधी सांगितलं ना गुराखीने, हे गुरं माझी आहेत, काय म्हणतो? ही गुरं माझी आहेत, दिवसभर गुरं चारतो. पण संध्याकाळी मात्र मालकाच्या गोठ्यात बांधायला जातो. मालकाला सांगतो आपली गुरं आली. कोणाची? आपली गुरं आली. दिवसभर मात्र तो त्याची सांगतो, पण संध्याकाळी मात्र मालकाचे सांगतो. का? तुम्ही आपण सुद्धा या ठिकाणी कशासाठी आलोय? दास व्हायला आलोय. मालक कोणीतरी वेगळा आहे, पण आम्हीच मालक बनण्याच्या भानगडीत पडलो आणि म्हणून मात्र आमच्या फजिता झाल्या. विठ्ठल कारण संत महात्मे सांगतात की बाबा, अरे जर कधी फक्त संतांच्या युक्तीचा जर कधी एकही शब्द तुझ्या कानावर पडला तरी सुद्धा तुझा उद्धार आहे. पतन नाही, उद्धार आहे. एक सावकार दादा कधी कीर्तनाला यायचा नाही, कधीही कीर्तनाला यायचा नाही. अगदी कीर्तनामध्ये येऊन बसला सावकार दादा. त्याच्या पत्नीने सांगावं त्याला, विठ्ठल विठ्ठल. सावकार दादाच्या पत्नीने सांगावं, अहो सगळी माणसं कीर्तनाला जातात, तुम्हीही कीर्तनाला जा. अगदी काही काही ठिकाणी पत्नींना किंवा महिला मंडळाला आनंद असतो परमार्थाचा, अध्यात्माचा, पण माणसांना नाही आवडत. आता त्या सावकाराच्या पत्नीने सावकाराला सांगावं म्हणे, अहो एवढ्या 4 दिवसापासून चलथांमध्ये कीर्तन चालते, जरा जा ना तुम्ही, एखाद्या दिवशी कीर्तन ऐका. सावकार दादा कधी कीर्तनाला येत नव्हता आणि आला कीर्तनाला. जसा का सावकार दादा कीर्तनाला समोर येऊन बसला, समोर येऊन बसला. या ठिकाणी मात्र रूपाचा अभंग झाला, अभंग टाकला गेला. आणि जसं का मात्र सावकार दादाने मंडपामध्ये प्रवेश केला, लोकांनी बघितलं सावकार दादाला आणि सांगितलं, या बसा. काय म्हटले? या बसा. 2 शब्द सावकार दादाच्या डोक्यात फिट बसले. सावकार दादा बसला. या ठिकाणी मात्र महाराजांनी रूपाचा अभंग घेतला, अभंग टाकला, सुरुवात झाली कार्यक्रमाला. तेवढ्यात मात्र सावकाराला झोप लागली. काय? सावकाराला झोप लागली. कारण काही काही माणसांना कीर्तनामध्ये जास्त झोप येते, बरोबर आहे ना? आणि हे काही वेगळं नाही हो. निद्रा देवी ही कुंभकर्णाची पत्नी. ज्या वेळेस प्रभू श्री रामचंद्रांनी कुंभकर्णाला मारलं त्यावेळेस निद्रा देवीने भगवंताला सांगितलं, म्हणे भगवंता, ज्या ज्या वेळेस तुझं कथा कीर्तन चालेल ना त्या त्या वेळेस मी त्या जीवाच्या मस्तकावर येऊन बसेल म्हणे. म्हणून झोप लागते बरं का. आता सावकार दादाला झोप लागली. कोणाकोणाला कीर्तनामध्ये इतकी गाढ झोप येते. एक आजीबाईने सांगितलं, म्हणे ताई तुझं कीर्तन इतकं चांगलं, मला इतकं आवडलं, इतकं आवडलं. म्हटलं का ताई, काय झालं नेमकं असं कीर्तनामध्ये, एवढं का कीर्तन आवडलं? म्हणे मला कधी झोप येत नव्हती घरी, ती एवढी तुझ्या कीर्तनामध्ये आली. काही काही आजींना किंवा कोणाकोणाला झोप येते कीर्तनामध्ये. आता सावकार दादाने त्या ठिकाणी 2 शब्द डोक्यामध्ये फिट बसले, या आणि बसा. सावकार मात्र झोपला. जसा का सावकार झोपला, कीर्तन आटोपलं. पण कीर्तन आटोपल्यानंतर मात्र सगळे निघून जातात, पण विनेकरी बाबाला थांबावं लागतं. आमच्या विनेकरी बाबालाही थांबावं लागेल बरं काही. सगळे निघून जातात पण विनेकरी बाबाला थांबावं लागतं. आता सगळे निघून गेले. विनेकरी बाबाने त्या सावकाराला सांगितलं, म्हणे अहो सावकार दादा,
कीर्तन आटोपलं, आता तुम्ही जा. सुरुवातीला शब्द काय सांगितले? या, बसा, आणि तिसरा शब्द काय बोलले? जा. सावकार दादाच्या डोक्यामध्ये 3 शब्द फिट झाले, या, बसा आणि जा. सावकार दादा घरी गेला. पत्नीने सांगितलं म्हणे, अहो तुम्ही कीर्तनामधून काय आणलं? सावकार दादाने सांगितलं, या, बसा, जा. काय सांगितलं? या, बसा आणि जा. 3 शब्द सावकाराच्या डोक्यात फिट झाले. आता सावकाराच्या पत्नीने डोक्याला हात मारला, म्हणे बघा पाठवलं कीर्तनाला तर नकोसे शब्द घेऊन आले, या, बसा आणि जा. मग त्या पत्नीने सांगितलं, म्हणे बघा तुमची चांगली गाढ झोप झालेली कीर्तनामध्ये, आता तुम्ही रात्रभर मात्र याच 3 शब्दांचं मात्र रटन करा. सावकार 3 शब्दाचं रटन करायला लागला, या, बसा, जा, या, बसा, जा. परिणाम असा झाला, त्याच दिवशी त्याच रात्री सावकाराच्या घरात चोर आले. सावकाराच्या घरात चोर आले. जसं का चोरांनी दरवाजा उघडला, सावकाराने पहिला शब्द सावकार बोलला. काय म्हटलं? कीर्तन ऐकलं ना आता तुम्ही? या. जसं का मात्र चोर घरात आले, तसं मात्र सावकाराने सांगितलं, या. चोरांना वाटलं की यांनी आपल्याला बघितलं. चोरांनी सांगितलं, म्हणे बघा सगळेजण खाली बसून जाऊ आपण, यांनी आपल्याला बघितलं. तेवढ्यात मात्र सावकार दादाने दुसरा शब्द बोलला, बसा. आता मात्र सावकाराला बसा म्हटलं, तेवढ्यात मात्र चोरांना वाटलं की यांनी नक्कीच आम्हाला बघितलंय. आता इकडून जवळून बारडोली, गंगाधरा वगैरे सगळी चोरी केलेली होती 4 खेड्यांमधून. त्या चोरांनी सगळं गाठोडं मात्र त्या सावकार दादा जवळ घेऊन आले आणि सावकार दादाला सांगितलं, म्हणे सावकार दादा तुम्ही मला बघितलेलं आहे, तुम्ही आम्हाला बघितलं, पण आमचं नाव कुठे सांगू नका. आम्ही या आजूबाजूच्या पंचक्रोशी मधून एवढं गाठोडं चोरून आणलेलं आहे, हे सगळं तुम्ही घेऊन घ्या, पण आमचं नाव कुठे मात्र दाखवू नका. सगळं गाठोडं मात्र सावकार दादाने घेतलं आणि तिसरा शब्द सांगितला, जा. चोर मात्र निघून गेले. चोर निघून गेले. ते गाठोडं घेऊन सावकार पत्नी जवळ गेला. पत्नीने सांगितलं, म्हणे अहो याच्यात काय आहे? अगं तू सांगितलं होतं कीर्तनाला जा, कीर्तनामध्ये गेलो, नकोसे शब्द ऐकले तरी सुद्धा धनाची प्राप्ती झाली. त्यावेळेस पत्नीने सांगितलं, म्हणे अहो नकोसे शब्द घेतले तरी धनाची प्राप्ती झाली. जर कधी मात्र त्या नामाची प्रचिती घेतली असती तर तुम्हीच सोन्यासारखे झाले असते, तुम्हीच सोन्यासारखे झाले असते. आणि म्हणून साधू संत पुन्हा आपल्याला या गोष्टींचाच मात्र